तुम्हाला सांगितलं ना एकदा नाही जायचं म्हणजे नाही जायचं. आतमध्ये जाऊन झोपा गप्प. बघितलं का सासूबाई, तुमचा मुलगा माझ्या मुठीत आहे. मी जे म्हणेन तेच तो करतो. खरंच तो तुझ्या मुठीत आहे का तू त्याला पकडून ठेवलंस? पकडून बिकडून काय नाही, मी जे करते ते त्याच्या भल्यासाठीच करते. हो ते मान्य आहे, पण तू त्याला स्वतःच काही करून देतेस का? तो माझा नवरा आहे, मला जसं वागवायचं मी तसं त्यांना वागवेन. तुम्ही मधी पडू नका. तो तुझा नवरा आहे ग, पण तो माझा मुलगा बी आहे. त्याच्यावर प्रेम करतेस ना, तू मुठीत धरायची काय गरज आहे? सोडून दे ना. सोडून दिलं ना तर नातं सुटतं. जास्त घट्ट धरलं तर नातं तुटतं. पण आई मला भीती वाटते, मला तो सोडून जायला नको म्हणून मी असं वागते. भीतीतून धरलेलं नातं कधीच टिकत नाही. म्हणजे तो माझ्या मुठीत गुदमळतोय. हो, तो तुझ्या मुठीत आहे म्हणून त्याला मोकळा श्वास घेता येत नाही. आई, मग मोकळ्या श्वासासाठी काय करावं लागेल? हातात हात धरून साथ दे, बंधनासारखं वागू नकोस. हो आई, आजपासून मुठीत नाही मनात ठेवेन. बस मग तिथंच नातं टिकतं.